आणि पंढरपुरातून महत्त्वाची बातमी आहे। वीर आणि उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं आहे। त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदीची पाणी पातळी आता झपाट्याने वाढली आहे। त्यामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। चंद्रभागा नदीचं रौद्ररूप सध्या पाहायला मिळत आहे। नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे। नदीकाठच्या भागांनाही पाण्यानं वेढा घातलाय। ही सध्याची ड्रोन दृश्य आपण पाहतो आहोत। पूरस्थिती त्याचबरोबर चंद्रभागेचं रौद्र रूप या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या तीरी असलेले अनेक मंदिरं ही पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेली आहेत आणि नदीकिनारी असलेली ज्या वस्त्या आहेत, जी छोटी घरं आहेत, त्यात देखील पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून त्यांचं संसारोपयोगी साहित्यही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेलं आहे। उजनी त्याचबरोबर वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात जवळपास 1 लाखाच्या वर क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या केला जातो आहे। त्यामुळे भीमा अर्थात चंद्रभागा नदी अशी दुथडी भरून वाहू लागली आहे। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण पाहतो आहोत, कशा प्रकारे चंद्रभागेनं हे रौद्र रूप धारण केलं आहे। तर वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडलंय आणि त्यामुळे अशी नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहेत। धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग ड्रोनच्या माध्यमातून कैद करण्यात आलाय। पावसामुळे धरणामधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे मोठा विसर्ग सध्या सुरू आहे। वीर धरणामधून पाणी सोडण्यात येत आहे, त्याची ही मनमोहक अशी दृश्य आहे। उजनी त्याचबरोबर वीर धरणाच्या पाण्यामुळे चंद्रभागा अर्थात भीमा नदीनं सध्या इशारा पातळी ओलांडली आहे आणि नदीची वाटचाल सध्या धोक्याच्या पातळीकडे सुरू आहे। 443 मीटरची इशारा पातळी भीमा नदीनं ओलांडलेली आहे। सध्या भीमा नदीमध्ये 1,06,000 इतका विसर्ग सुरू आहे। तर नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टीत देखील पाणी शिरायला आता सुरुवात झाली आहे। नदीकाठी असलेली व्यासनारायण ही झोपडपट्टी आपण पाहतोय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। घरातील साहित्य त्याचबरोबर धान्य देखील या पाण्यामुळे त्या धान्याचंही नुकसान झालंय। तिकडे